चौथा टप्पा आव्हानाचा, अमरकंटक ते ओंकारेश्वर। आता अमरकंटक येथे उगमस्थानाला वळसा घालून आम्ही उत्तर तटावर आलो होतोच। त्यामुळे अमरकंटक ते परत ओंकारेश्वर हा दक्षिण तटावरील चौथा टप्पा या प्रकरणात आला आहे। या टप्प्यात आम्ही 854 किलोमीटर अंतर 7 दिवसात पूर्ण केले आणि एकूण 2725 किलोमीटर अंतराच्या आमच्या सायकल परिक्रमेची यशस्वी सांगता केली। नादुरुस्त सायकलमुळे गटात पडलेल्या फुटीचे आव्हान या टप्प्यात परीक्षा बघत होते। प्रकरण चौथे, शनिवार 12 नोव्हेंबर 2011, दिवस 21वा। अमरकंटक ते चाबी। आज लवकर आवरून सकाळी 6:15लाच आश्रम सोडला। अजून उजाडायचे होते। लगेचच पुढे 1 किलोमीटरवर हनुमान मंदिरात दर्शन घेतले। जवळच रेवाकुंड होते। तेथे शंकराचार्यांचे मंदिर होते। मेकल पर्वतरांगामधून उगवतीचा सूर्य पाहिला। येथून पर्वतरांगांचे दृश्य फार विलोभनीय दिसत होते। हनुमानाची खूप मोठी मूर्ती फोटोतही मावत नव्हती। 385 फूट उंचीचा जलप्रपात दरीत झेपावत होता। भरपूर वांद्रे झाडांवर पायऱ्यांवरून उड्या मारित होती। चहाचा मोह टाळून पुढे निघालो। अमरकंटक मधील अत्यंत सुंदर वास्तुशिल्पाचा नमुना असणारा पंचमठ पाहिला। भोपाळच्या भारतीय पुरातत्व खात्याकडे याची जबाबदारी आहे। अजून 8ही वाजले नसल्याने पहारेकऱ्याने नंतर यायला सांगितले, पण शेवटी आम्ही सायकलने पुढे निघणार असल्याचे कळल्यानंतर त्याने आम्हाला मंदिर परिसरात सोडले। परिसरात महादेव, राजा कर्ण, श्री विष्णू इत्यादींची 6-7 मंदिरे होती। मंदिरातील नक्षीकाम अप्रतिम होते। स्वच्छता नजरेत भरणारी होती। ते दृश्य कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न करून निघालो। शेजारीच मैयीचा बगीचा हा नर्मदा मैयाच्या मंदिराचा परिसर आहे। येथे मैयाचे छोटे छोटे प्रवाह ओलांडण्याची भीती असल्याने परिक्रमावासी जाळीच्या दरवाजातून दर्शन घेतात। परिक्रमावासियों का द्वार अशी पाटीच त्या दारावर होती। आतील पांढऱ्या शुभ्र मंदिराचा परिसर सकाळच्या कोवळ्या उन्हात खुलून दिसत होता। काल रात्रीच्या निश्चयामुळे वेळ न दवडता पटपट पुढे निघत होतो। एका टेकडीवरील कच्च्या पाऊलवाटेने पुढे निघालो। आता परत उजव्या हाताला मैयाचा संत प्रवाह दिसत होता। काल उत्तर तटावर पाहिलेला कल्याण आश्रम दिसला। काठावरच्या शाळेचे प्रतिबिंब मैयाने आपल्या पदरात घेतले होते। एका छोट्या टपरीत चहा मिळाला, पण काळा। अजून दूध आले नव्हते। आमच्याकडे शिल्लक असणाऱ्या चहा कॉफीच्या पुड्या गरम पाण्यात घातल्या। अंगात ऊब आली। गायत्री मात्र चहा कॉफीपासून नेहमीच लांब राहत असे। थोड्या वेळानंतर चांगला रस्ता लागला। अमरकंटक पासून 9 किलोमीटरवर कबीर चबुतरा आहे। हे पायी परिक्रमा करणाऱ्यांचे विसाव्याचे स्थान। अजून सकाळचे 8च वाजले होते। आम्ही पुढे निघालो। मस्त उतार, गुळगुळीत रस्ता, दोन्ही बाजूला दाट झाडी व सकाळची वेळ। 15 किलोमीटरवर करंजिया नावाचे गाव लागले। रस्त्याच्या दोन्ही बाजूला कापलेल्या झाडाचे ओंडके दिसत होते। खूप जंगलतोड झाली होती। खूप आश्चर्य वाटले। तेवढ्यात पाटी दिसली, शासकीय काष्ठागार करंजिया। त्यामुळे ही अधिकृत जंगलतोड होती। तसेच आता धरणाच्या पाण्याखाली जंगलाचा मोठा भाग जाणार असल्याने जास्तीची जंगलतोड केली आहे असेही गावकऱ्यांकडून कळले। सकाळपासून काळ्या चहा कॉफी शिवाय काहीच घेतले नव्हते। त्यामुळे करंजियाला धाब्यावर नाश्त्यासाठी थांबलो। छोले व सामोसे खाल्ले। गावातील लोक कौतुकाने जमले होते। धाबेवाल्याने प्रेमाने खाऊन घातलेच, वर पैसेही घ्यायला तो तयार नव्हता। असा अनुभव वरचेवर येत होता। घरी फोन केला। काल रात्री वासंतीने एकटीने सायकलिंग करण्याची योजना सांगितल्याने घरचे फार काळजीत होते। शेवटी आज तर बरोबर आहोत, उद्या अंदाज घेतो असे सांगितले। खरं तर त्यांच्याशी बोलताना तिला पडलेले पहाटेचे स्वप्न आठवले। परिक्रमा पूर्ण झाल्यावर आम्हा तिघांना न्यायला जयंत उल्हास बरोबर आमचे 3-4 स्नेही आले आहेत। गप्पा गोष्टी चालू आहेत। अशा स्वप्नातूनच पहाटे तिला जाग आली होती। हे आता आठवले व सगळ्यांची मने प्रसन्न झाली। मोठ्या उत्साहात 9 वाजता करंजिया सोडले। रामनगर, अमलडिहा, झिगरी वरून 12 किलोमीटरवरील रुसा अर्ध्या तासात आले। तेथे सायकलीमध्ये हवा भरली। गोरखपूर 8 किलोमीटर, पिंजर टोला 3 किलोमीटर, सागर टोला, गाडासराई 12 किलोमीटर व पुढे 25 किलोमीटरवर दिंडोरी लागले। इथेच पलीकडच्या तटावर जोगी टिकरिया होते।
अमरकंटक ते दिंडोरी 93 किलोमीटर अंतर दुपारपर्यंत पूर्ण झाले होते. इथे चौकात खूप गर्दी होती, पण पोळी भाजी मिळेल अशी व्यवस्था नव्हती. सामोसा, फरसाण, कढईत तळण चालू असणारी गरम डाळ, लस्सी असे पोटभर जेवण केले. तेवढ्यात उन्हात ओले कपडे सुकून घेतले. उजव्या हाताला गावात जाणारा रस्ता सोडून डावीकडे सक्का चाबीकडे जाणारा रस्ता धरला. वाटेत श्री बालकृष्ण खरगोन बुवा पायी परिक्रमा करताना भेटले. एकटेच होते. त्यांनी 4-5 दिवसांपूर्वी अमरकंटक सोडले होते. आम्ही सायकलवर असल्याने 7-8 तासात तिथे पोहोचलो होतो. अर्थात आज मुख्यतः मेकल पर्वताच्या उताराचा फायदा मिळाला होता. या खरगोन बुवांनी गंगोत्री ते रामेश्वर हा टप्पा 3 चाकी रिक्षातून केल्याचे सांगितले. त्यांना जवळचे पाणी प्यायला दिले व पुढे निघालो. 27 किलोमीटरवर सक्का लागले. सारखा घाटाचा रस्ता होता. एक चढ चढला तरच त्यावर एक उतार फ्री मिळत होता. हर्रा टोलाला फॉरेस्ट गेस्ट हाऊस होते. अंडिया हे गाव मागे पडले. आता मात्र अंधार जाणवू लागला होता. दिवसभरात आतापर्यंत 135 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापले गेले होते. 8 किलोमीटरचा चढाचा घाट व नंतर चाबी घाट उतरताना मिट्ट काळोख पडला होता. चाबी येथे एका प्रोफेसरांच्या घरी राहण्याचे योजले होते, पण त्यांना निरोप काही पाठवता आला नव्हता. अमरकंटक पासून एकाच दिवसात आम्ही चाबीला पोहोचू असे आम्हालाही वाटले नव्हते. हे गृहस्थ सधन शेतकरी असून त्यांचे 2 ट्रॅक्टर आहेत असेही प्रकाश यांनी सांगितले होते. प्रकाश जरा मागे पडले होते. वासंती, गायत्री व राठी काका चाबी गावात पोहोचले. एका गिरणीत प्रोफेसर खडगरेंची चौकशी केली व घर शोधत शोधत त्यांच्याकडे पोहोचलो. तोपर्यंत प्रकाशही आले. रस्त्याला लागून असणारे मोठे घर, 2 मुले, सुना, नातवंडे, मुलगी, बायको असा मोठा परिवार. त्यांच्या बायकोला त्या वर्षीच अर्धांगवायूचा झटका आला होता. वाचा गेली होती. त्यांना औषधोपचारासाठी ते दुसऱ्या दिवशी गाडीने मोठ्या शहरात नेणार होते. ही सगळी गडबड असूनही त्यांनी आमचे प्रेमाने स्वागत केले. गेले 12 तास आम्ही सायकल चालवत होतो. प्रथमतः खडगरे कुटुंबाचा विश्वासच बसला नाही की आम्ही अमरकंटक पासून 143 किलोमीटर सायकल चालवत चाबीला पोचलो. अंघोळीला गरम पाणी, उत्तम भोजन व आदरातिथ्य यामुळे थकवा कुठल्या कुठे पळाला. त्यांनी प्रकाश व राठीकाका यांची हंतुरणे शेजारच्या खोलीत घातली. आमच्या दोघींसाठी हॉलमध्येच गाद्या घातल्या. गादीवर दुलई पांघरून पडल्या पडल्या झोप लागणार होती, पण प्रोफेसर साहेबांचा मूड गप्पा मारण्याचा होता. त्यांच्या बायकोच्या टीव्हीवरच्या मालिकाही चालू होत्या. शेवटी ते बोलत असताना करत आम्हाला कधी झोप लागली कळले नाही. आज आतापर्यंतची सर्वात जास्त म्हणजे 143 किलोमीटर सायकल चालवली. एकूण 2014 किलोमीटर पूर्ण झाले. 2000 ही आकडा विश्वास वाढवत होता व लक्ष आटोक्यात आल्याची जाणीवही करून देत होता. रविवार 13 नोव्हेंबर 2011, दिवस 22वा. चाबी ते महाराजपूर. सकाळी 5:45 चाबी सोडली. 14 किलोमीटरवर मोहगाव लागले. तिथे चहा घेतला. 10 किलोमीटर नंतर देवगाव फाटा लागला. इथून डाव्या हाताचा हमरस्ता मोठे वळण घेऊन रामनगराच्या बाजूला येणार होता. त्या रस्त्याने गाड्या जातात. आम्ही पायी परिक्रमेच्या मार्गाने रामनगर व पुढे महाराजपूरला जाणार होतो. काल 143 किलोमीटर झाल्याने आजही एकत्र प्रयत्न करायचे ठरवले होते. 2 किलोमीटरवर देवगाव हे छोटे तुमदार गाव आहे. गावात सकाळची लगबग दिसत होती. काही छोटी मुले शाळेसाठी तर काही गाई गुरांना घेऊन रानात निघाली होती. गावातला छोटा सिमेंटचा रस्ता संपून कच्चा रस्ता चालू झाला. एका टेकडीच्या माथ्यावर आलो होतो. तेथे हरिदास महात्यागींचा आश्रम होता. इथे अनेक वर्षे 12 महिने 24 तास अखंड रामचरितमानसचा कामधेनू नावाचा पाठ चालू असतो. मंद आवाजात अखंड रामधून चालू होती. आश्रमात निवासाची सोय होती. छान झाडी, छोट्या खोल्या, खालच्या बाजूला समोर सुंदर त्रिवेणी संगम. खूप प्रसन्न वातावरण होते. संगमावर असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात स्फटिकाचे शिवलिंग होते. इथे डावीकडची बुढनेर नदी, उजवीकडची नर्मदा व गुप्त कामधेनू असा त्रिवेणी संगम आहे. टेकडी उतारायला सुरुवात तर केली, पण पाय खूप घसरत होते. गावकरी लगेचच मदतीला पुढे आले. आता संगमाजवळ आलो. पाण्याला खूप जोर होता. खोल पाणी, टोकदार दगडांवर साठलेले शेवाळे यामुळे पाय घसरत होते. दगड टोचत होते. गावकऱ्यांनी आम्ही एकमेकांचे हात धरून साखळी केली. त्यांच्या सहकार्यानेच बुढनेर नदी ओलांडून पलीकडच्या तीरावर आलो.
खूप भुसभुशीत रेताड मातीत पाय व सायकलीची चाके रुतत होती. ओल्या सायकलींवर रेती चिकटून बसत होती. ब्रेक व गिअर टाकताना आवाज होत होते. कसे बसे पात्र चढून वर शेतातल्या रस्त्याला लागलो. बैलगाडीचे चाके फिरून तयार झालेला रस्ता होता. मातीची ढेकळे, जमिनीला पडलेल्या भेगा यातून वाट काढत हम रस्त्याला लागलो. संगमाच्या पुढे सालीपाडा ते बिलगाव शेतातलाच रस्ता होता. बिलगाव फाट्यानंतर 5 किलोमीटरवर झीना व नंतर 5 किलोमीटरवर रामनगर ही गावे लागली. तिळाच्या पिवळ्या फुलांनी शेते डवरली होती. वळणावर एक फार जुनी गडी लागली. गोंड राजा हरिहरदास याने 1667 मध्ये बांधलेल्या 2 गड्यांपैकी एक गडी रस्त्याला लागून होती. राणी दुर्गावतीचा महाल डाव्या हाताला गावात असल्याचीही माहिती मिळाली. गडीजवळ खास राणीच्या स्नानासाठी तलाव बांधलेला होता. त्या तलावात मैयाचे पाणी येत असे, पण आता प्रवाह बदलल्याने मैया पार 90 फूट खाली गेली होती. इतक्या वर्षांच्या पडझडीनंतरही या गढीचे पूर्वीचे वैभव लपत नव्हते. हाच मोती महाल. खूप मोठे आवार, भरपूर खोल्या, नक्षीकाम असणाऱ्या खिडक्या, नाजूक कलाकुसर हे सर्व नजरेत भरत होते. सरकारी खात्याचा बोर्ड आवारात लावलेला होता. त्रिवेणी संगम पार केल्यापासून गायत्रीच्या सायकलमधून सारखा आवाज येत होता. सायकल चालवताना जडही जात होती. महाराजपूरमध्ये श्री अभय जोशी यांना दुपारच्या जेवणाचा फोन झाला होता. त्यामुळे प्रकाश व राठी काका जरा पुढे निघाले होते. वासंती व गायत्री मागून जात होत्या. उशीर होईल म्हणून सुंदर गडी आतून बघण्याचा मोह आवरला व पुढे निघालो. 10 किलोमीटरवर मधुपुरी हे मार्कंडेय आश्रम असणारे गाव आले. नंतर 30 किलोमीटरवर पद्मिनी चौराहला आलो. आता मोठा रस्ता होता. कडेला छान झाडी असल्याने सावली पण होती. सायकल आवाज करून नाराजी दाखवत होतीच, पण 8-10 किलोमीटरवरच महाराजपूर असल्याने तेथेच जाऊन सायकल नीट स्वच्छ करू असे ठरले. दुपारी 11च्या आधीच अभय जोशी यांच्याकडे पोहोचलो. त्यांच्या पत्नी सौ वर्षा मागच्या वर्षापासून आपल्या 2 मुलांना घेऊन शिक्षणासाठी नागपूरला राहायला गेल्या होत्या. आज रविवारचा दिवस असल्याने आपल्या धाकट्या मुलाला घेऊन त्या महाराजपूरला आल्या होत्या. आम्ही येणार कळल्यावर दुपारऐवजी त्यांनी संध्याकाळच्या बसचे आरक्षण केले होते. रात्रभर प्रवास करून त्या सकाळी नागपूरला पोहोचणार होत्या. कधीही न भेटलेल्या व्यक्तींबद्दलची किती आत्मीयता. त्यांचे स्नेही हरीश गोळवलकर, संघाच्या गोळवलकर गुरुजींची 5वी पिढी. त्यांच्या पत्नी सौ अनन्या. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने आणि श्री अभय व वर्षा जोशी यांची धावपळ होऊ नये म्हणून त्यांनी आम्हा चौघांना त्यांच्याकडेच जेवायला बोलवले होते. सौ वर्षा जोशी यांनी केलेले मस्त फ्रूट सॅलड खाऊन आम्ही श्री गोळवलकर यांच्याकडे गेलो. तेथे डाळबाटीचा खास खानदेशी बेत होता. छान गप्पा टप्पा होत मनसोक्त जेवण झाले व आम्ही परत श्री जोशी यांच्याकडे आलो. सायकली धुवून तेलपाणी करून तयार केल्या व दुपारी 3:30ला निरोप घेऊन बाहेर पडलो. महाराजपूरहून गोळवलकर यांच्या घरावरूनच पुढे पायी परिक्रमेचा मार्ग होता, परंतु त्या मार्गाने सायकली नेणे अवघड असल्याने त्यांनी आम्हाला कुर्सीपार, घणसोर, लखन 2 मार्गे जाण्यास सांगितले. यामुळे जरी लांबचा वळसा पडला तरी रस्ता चांगला असल्यामुळे आम्हाला सोयीचे जाणार होते. महाराजपूरच्या चौकात आलो व उजवीकडचा रस्ता धरला. 20 किलोमीटरवरील कुर्सीपार येथील एकाचा फोन नंबर गोळवलकर यांनी दिला होता. बराबर जाण्याच्या नादात फाटा चुकला व परत उलटे फिरलो. तेवढ्यात फारच आवाज झाल्याने गायत्री उतरलीच. आता परत सायकलचे चाक नीट पाहिले तर मागच्या चाकाच्या रिमला चीर गेलेली. अजून तसेच पुढे गेलो असतो आणि रिम पूर्णच तुटली असती तर अवघड झाली असती. नशिबाने पुढे घाटाच्या रस्त्याला न लागता मागे वळलो होतो. झाले. परत महाराजपूर गावात आलो. जवळच सायकलचे दुकानही मिळाले. दुपारचे 4 वाजले होते. दुकानदाराने अशी परदेशी बनावटीची सायकल प्रथमच पाहिली होती, त्यामुळे तोही हात लावायला कचरत होता. शेवटी काय व्हायचे ते होऊ दे, तुम्ही प्रयत्न कराच अशी त्याला गळ घातली. मागचे गिअर व ब्रेक सोडवून चाक मोकळे केले. आता रिम दुरुस्ती. त्या मापाची रिम सायकलवाल्याकडे नव्हती. आमच्या सायकलच्या रिमला 24 भोके तर त्याच्याकडच्या रिमला 28 भोके. 4 भोके रिकामी सोडून स्पोक बसवणे धोक्याचे होते. याच रिमला वेल्डिंग करायचा विचार केला, पण वेल्डिंगवाल्याने ही रिम लोखंडी नसल्याने ते शक्य नाही असे सांगितले.
पूर्ण चाकच नवीन टाकावे तर आमच्या सायकली फ्री रिलीजच्या, त्यामुळे त्याचे स्क्रू वेगळे, साधे नवे चाक या सायकलला बसणे शक्य नव्हते. 6 वाजेपर्यंत हा अंदाज आल्यावर आधी श्री अभय जोशींना फोन केला. आता रात्रीचा मुक्काम तर महाराजपूरमध्येच होणार हे निश्चित होते. पुण्यात सायकल मॉलवर सतत फोन करून विविध पर्याय पुढे येत होते. शेवटी प्रकाश व राठीकाका श्री अभय जोशी यांच्या घरी गेले. आम्ही दोघी सायकलशी झटापट करत होतो. महाराजपूर मैयाच्या दक्षिण तटावर तर मंडला उत्तर तटावर. मंडला मोठे गाव, त्यामुळे तिथे सायकलची मोठी दुकाने होती. सायकल दुकानदार व अभय जोशी यांनी तिथे अनेक हेलपाटे घातले. शेवटी रात्री 9:30 वाजता बिचारा दुकानदार म्हणाला, आता बास, मी आता घरी जातो, उद्या बघू. सकाळी 11:30 नंतर दुकाने उघडतील. खूप हिरमुसल्या होऊन आम्ही दोघी अभय जोशी यांच्या घरी आलो. वासंती सायकल अंगणात लावून व्हरांड्यात बूट काढत होती. एवढ्यात प्रकाश आतून आले व त्यांनी गेले. काय झाले म्हणून विचारले. आता उद्या 11:30 पर्यंत काहीच कळणार नाही व नंतर सायकल दुरुस्त होईल का नाही ते समजेल, वासंतीचे उत्तर. इन दॅट केस टुमॉरो मॉर्निंग आय विल गो फॉरवर्ड. मी आत्ता सगळे नकाशे बघितले आहेत, गावं ओळींनी लिहून ठेवली आहेत. इति प्रकाश. वासंतीला क्षणभर काय बोलावे कळेना. गायत्री तर हबकूनच गेली. आपण आधी आत जाऊ, आरती करू. जोशी यांच्याकडे आपण अचानक थांबतोय. आवरून जेवण करून त्यांनी मोकळं करू आणि मग उद्याचं ठरवू, वासंतीने सांगितले. पटकन आंघोळी आरती उरकून जेवायला बसलो. सौ वर्षातही खरं तर रात्री नागपूरला जाणार होत्या, पण आमच्यामुळे त्यांनी सकाळी जायचे ठरवले. त्यांचे स्नेही श्री यशवंतराव माधवराव तांबे व सौ स्वाती तांबे मुद्दाम आले होते. वर्षाताई व स्वातीताईंनी छान खिचडी कढीचा बेत केला. गप्पा मारत जेवणे झाली. श्री यशवंत तांबे हे रामनगरचे. आज सकाळी आम्ही जी सुंदर गडी पाहिली होती तेथील बरीच मोठी जमीन तांबे यांच्या पूर्वजांची होती. श्री तांबे यांना गाण्याची फार आवड. त्यांनी काही नवी जुनी गाणी व भजने गायली. रात्री उशिरा ते निघाले. आता आम्ही चौघे, श्री व सौ जोशी, त्यांचा 9वीतला मुलगा, असे हॉलमध्ये गाद्या घालून बसलो. अर्थातच विषय होता उद्याचे काय. प्रकाश पुढे जाण्याबाबत ठाम होते. गायत्रीने सायकल बसवर चढवून होशंगाबादला यावे. या 2 दिवसात पुण्याहून दुसरी सायकल येईल किंवा पुण्याला निघून जावे, त्यांचे विचार स्पष्ट व ठाम होते. वासंतीच्या मते दुसऱ्या दिवशी 11:30 वाजता दुकान उघडल्यावर निर्णय घेऊ. सायकल बसवर टाकून एकटीने पॅकअप करायचे तर थेट जाणारी बस हवी. 1-2दा बदलावी लागणारी नको. शेवटी अनोळखी मुलखात एकट्या गायत्रीला मागे ठेवणे वासंतीला योग्य वाटत नव्हते. गायत्री बिचारी कानकोंडी झालेली. वासंतीला घाई असल्याने प्रकाश व वासंती पुढे जातील. राठीकाका, तुम्ही व मी मागून जाऊ, तिने सुचवले. एवढा वेळ डोळ्यावर हात ठेवून आडवे झालेले राठीकाका प्रथमच उठून बसले व म्हणाले, प्रकाश यांची मागील परिक्रमेचा अनुभव लक्षात घेता मला त्यांच्याबरोबर राहणे सेफ वाटेल. ते करतील तसे मी करीन. मला घाई नाही, पण मी त्यांच्याबरोबर राहीन. परत ते आडवे झाले. कोंडी फुटता फुटेना. आपापली परिक्रमा खंडित होऊ नये म्हणून प्रत्येक गटामध्ये असे प्रसंग येतच असतात असे ऐकले होते, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव आज येत होता. शेवटी निर्धार केला. आम्ही दोघींनी थांबायचे. सायकल दुरुस्तीचा प्रयत्न करायचा. काय होईल त्याप्रमाणे पुढचे निर्णय घ्यायचे. प्रकाश व राठीकाका पहाटे पुढे जातील. प्रकाश यांना अजूनही वाटत होते की गायत्री एकटी सर्व मॅनेज करेल, पण प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते. आजच्या रात्रीची शांतता काही वेगळीच होती. वासंतीने गायत्रीच्या डोक्यावरून हात फिरवला. शांत झोप. फार तर काय होईल, परिक्रमा सोडून आपण दोघी पुण्यात परत जाऊ, एवढेच ना. पुढच्या वर्षी परत येऊ आणि तुझ्यामुळे मी थांबले असे समजू नकोस. थांबाचा निर्णय माझा आहे. आता काय होईल ते दोघींचे. वासंतीने कितीही समजावले तरी गायत्रीच्याही डोक्यात काय काहूर असेल याची कल्पनाच केलेली बरी. असो, आज 84 किलोमीटर सायकलिंग झाले होते. एकूण 2098 किलोमीटर पूर्ण झाले होते. सुरक्षित घरात झोपायला असूनही असं म्हणतात अस्वस्थता होती. त्याचबरोबर पुढचे पुढे बघून घेऊ असा विश्वासही होता. सोमवार 14 नोव्हेंबर 2011, दिवस 23वा. महाराजपूर ते मोहगाव. पहाटे दोघेजण उठले व आवरून तयार झाले. आरतीच्या वेळी आम्ही बसलो. आरतीनंतर न बोलता दोनपैकी एक पवित्र जलाची कुपी वासंतीने घेतली. आता तिचीच आम्हाला सोबत. प्रकाश यांनी गावांची नावे लिहिलेला कागद व नकाशे वासंतीकडे दिले.
डोळ्यातले पाणी निग्रहाने मागे परतवत त्यांना नमस्कार केला. नर्मदे हर चा पुकार करून त्यांनी सायकल बाहेर काढली. सौ वर्षाताईंनी परत सकाळी जायच्या ऐवजी संध्याकाळी जायचे ठरवले. त्यांना आमची फार काळजी वाटत होती. त्यापुढे मुलाच्या शाळेचाही त्यांनी विचार केला नाही. दुकानेही 11:30 शिवाय उघडणार नव्हती. त्यामुळे परत आडवे झालो, पण झोप लागली नसती. जोशी यांना सांगून जरा पाय मोकळे करायला बाहेर पडलो. न बोलता हातात हात घालून 2-3 किलोमीटर चालत गेलो. डोंगर रांगांच्या मागून नव्या दिवसाचा सूर्य उगवत होता. ते सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवत एका कट्ट्यावर बसलो. आता 7 वाजले होते. गायत्रीने घरी उल्हास व नचिकेतला फोन केला. दोघांनी नवीन सायकल घेऊन परिक्रमा चालू ठेवण्याचा सल्ला दिला. घरी परतताना सामोसे जिलबी घेतली. सकाळचे आवरून घेतले. नाश्ताही झाला. 11:30 वाजता जोशी ऑफिसमधून आले. आता मंडलाला जाऊन रिम नाही मिळाली तर नवीन सायकल घेणे आवश्यक होते. त्यांच्या गाडीनेच दोघी गेलो. मैयाची क्षमा मागितली, पण सायकल विकत घ्यायची तर हे आवश्यकच होते. त्यातल्या त्यात चांगली गिअर नसलेली 20-22 किलो वजनाची सायकल रुपये 3050 ला विकत घेतली. आता हीच आमची सोबतीण होती. वजन कमी करण्यासाठी आता दोघींकडचेही अगदी आता अत्यावश्यक सामान बरोबर घेतली. बाकीचे श्री जोशी यांच्याकडेच काढून ठेवली. दुपारची जेवणे केली व 3:30 वाजता जोशी कुटुंबियांचा निरोप घेऊन दोघी निघालो. रविवारीच नागपूरला जाणाऱ्या वर्षातही आमच्यासाठी थांबल्या होत्या. निघतानाही 4-5 पराठे आमच्याबरोबर त्यांनी दिले. गावात सायकल दुकानदाराचे आभार मानले व निघालो. 20 किलोमीटरवर कुर्सीताल होते. महाराजपूर सोडल्यावर घाट लागला. आधी गायत्री साधी नवीन सायकल चालवत होती. साहजिकच खूप दमत होती, पण हार मानत नव्हती. आपण दोघींनी मिळून आता सायकल चालवायची आहे. कोणी कुठली चालवली महत्वाचं नाही. जी त्यातल्या त्यात कमी दमली असेल ती साधी सायकल चालवेल. थोड्या थोड्या वेळाने बदलू, दोघींनी ठरवले. वासंतीने साधी सायकल घेतली. 5:30 ला आधीच कुर्सीताल आले. त्यामुळे आम्ही पुढे जाण्याचा विचार केला. आज परिक्रमेतला 23वा दिवस होता. इतके दिवस प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित होते. कुठे मुक्काम करायचा, कोणाशी बोलायचे, परवानगी विचारायची, सर्व त्यांच्यावर सोपून निर्धास्त होतं. आता मात्र मैया परीक्षा बघणार होती. परिक्रमा करायची आहे ना, मग आता कुबड्या बाज झाल्या. स्वतःच्या हिमतीवर अनुभव घ्या असेच जणू बजावत होती. आम्ही आता या वातावरणात रुळलो होतो. अजून 1 तासानंतर अंधार होईल. तेव्हा कोणते गाव असेल माहित नाही. कुठे मुक्काम होईल अंदाज नव्हता, पण निश्चिंत मनाने सायकल चालवत होतो. घाटात सायकलवर एक तरुण भेटला. त्याने काही काळ सोबत केली. तो कॉलेजमध्ये शिकत होता. आता आजीकडे निघाला होता. थोड्याच वेळात त्याच्या गावाचा फाटा आला. आम्ही 6:30च्या सुमारास मोहगाव येथे पोहोचलो. 3 तासात 40 किलोमीटर सायकल चालवली होती. आता थांबायचे ठरवले. रस्त्याच्या उजव्या हाताला एक टपरी होती. 5-7 गावकरी होते. गायत्रीला डाव्या हाताला सायकलिंग पाशी उभे केले व वासंती चौकशी करू लागली. उजव्या हाताला 4-5 घरे होती. दोरीवर परकर वाळत होता, म्हणून खाली उतरून चौकशी केली. एक माणूस विडी फुंकत होता. आप परिक्रमा में हो? यहाँ दारू पीने वाले हैं. आप पंडित जी के घर रुकिए. त्यांनी मौलिक माहिती दिली व डाव्या हाताचे वळणावरचे घरही दाखवले. पंडितजींच्या घरात तर कोणी नव्हते. कुलूप होते. सारवलेले अंगण, स्वच्छता होती. आम्ही 10-15 मिनिटे तेथे थांबलो. पंडितजींची गिरणी आहे ती बंद झाली की ते येतील असे कळले. आता आली का पंचायत. परत नर्मदे हराची साथ घालत त्या माणसाला शोधले. शेवटी मनाचा हिया करून आम्ही त्याला बालबच्चेवाल्याच्या घरात आमची सोय करा असे सांगितले. त्याच्या घरात त्याची मुलगी व मुलगा होता. पत्नी मोठ्या मुलीच्या बाळणपणासाठी तिच्या सासरी गेलेली, त्यामुळे त्याची पण पंचायत झाली. शेवटी त्याच्या मागे लागून आम्ही त्याच्याच घरी राहण्याचे ठरवले. त्याची बायको नसल्याने जेवणाची सोय होणार नव्हती, पण आम्हाला आसरा महत्वाचा होता. सतत बुडी फिरणाऱ्या, बेदरकारपणे बोलणारा, मळकट कपड्यातला तो खेडवळ माणूस सूरजकुमार डोंगरे त्याचे नाव. त्या सूरजकुमार डोंगरेनी आमची बरीच चौकशी केली. नाव, आडनाव सर्व काही विचारल्यावर म्हणाला, आप लोग ब्राह्मण है ना, तो आप सब लोगों के साथ ही भोजन करते हो. तसे आम्ही म्हणाले, हाँ तो क्या हुआ, हम जातपात नहीं मानते. त्याला फार आश्चर्य वाटलं. ओसरीत डाव्या हाताला एक लाकडी पेटारा होता. त्यावर त्याने आम्हाला बसायला सांगितले. उजव्या हाताला खाटेवर त्याचे बस्तान होते. हातपाय धुवायला आम्ही मागच्या बाजूला गेलो.
तेथे त्याची 8-10 वर्षांची मुलगी चुलीवर काही भाजी शिजवत होती. थोडा वेळ चुलीपाशी शेक घेतला व नंतर आरती केली. त्याचा मुलगा व मुलगी आरतीला बसले. जेवणाची सोय नसल्याने आम्ही सॅक मधले पराठे काढले. आम्ही आमच्याकडचा एक एक पराठा घेतला. 2 आम्ही खाऊन उरलेले त्या मुलांच्या हातावर ठेवणार. तेवढ्यात ती मुलगी आत गेली व चुलीवर रटरटणारी दुधाची भाजी वाटीत घेऊन आली आणि म्हणाली, आपण सगळे मिळून खाऊ. त्यावर आज तो हमारा उपवास है या उत्तराने आम्हीच निरुत्तर झालो. किती हा समजूतदारपणा, काय हे संस्कार. पटकन खाऊन दाटी वाटीने त्या लाकडी पेटाऱ्यावर झोपलो. रात्रभर त्या माणसाच्या खोकल्याची, त्याच्या बिडीची, वासाची व उंदरांच्या खाडखुडीची सोबत होती. अशा रीतीने आज दुपारच्या 3 तासात साध्या सायकलवर 40 किलोमीटर अंतर पार केले. एकूण 2138 किलोमीटर पूर्ण झाले. अंगावर फाटका कपडा, पण हृदय मात्र एखाद्या लक्षाधीशाचे. आज सूरजकुमार डोंगरेमुळे आजची रात्र पार पडली होती. रात्री झोपण्यापूर्वी गायत्रीने पुण्याला फोन लावला. घरचे सगळे काळजी करत होते, पण आम्ही मैयाच्या कुशीत आहोत व एकमेकांच्या साथीने हे दिव्य पार पाडू असा विश्वास त्यांना दिला. नर्मदे हर. मंगळवार 15 नोव्हेंबर 2011, दिवस 24वा. मोहगाव ते नरसिंहपूर. सकाळी 5:30लाच उठलो. 6:15ला आवरून निघालोही. दोन्ही मुलेही उठली होती. त्यांचे फोटो काढले, शतशः आभार मानले व मार्गक्रमणास सुरुवात केली. मोहगाव पासून 12 किलोमीटरवर घनसोर लागले, पण अजून गावात हालचाल नव्हती. पुढे 8:30च्या सुमारात छोट्या दुकानापाशी कॉफीसाठी थांबलो. तेवढ्यात एक गोष्ट जाणवली व मन शरमले. सर्वसाधारणपणे आम्ही जेथे मुक्काम करू अथवा भोजन करू तेथे आश्रम अथवा देऊळ असेल तर दानपेटीत दक्षिणा ठेवत होतो व घर असल्यास मुलांच्या हातावर शिक्षणासाठी काही पैसे ठेवत होतो. पण आज डोंगरे यांच्याकडून निघताना फोटोच्या गडबडीत नेमकी हीच गोष्ट राहून गेली होती. मन खजील झाले. बरं, नंतर पैसे पाठवावेत तर असा पत्ता वगैरे नव्हता. तेवढ्यात शेजारच्या जिन्याने एक गृहस्थ खाली आले. आम्ही त्यांना मागच्या मोहगावला इथून कोणी जाये करतात का असे विचारले. आमची अडचण सांगितली. तेव्हा 1-2 दिवसात पैसे पोहोचण्याची व्यवस्था करतो, पाकिट करून द्या ते म्हणाले. आमचा जीव भांड्यात पडला. आता सिओनी जिल्हा चालू झाला होता. 38 किलोमीटरवर लखन दोड लागले. मध्ये मध्ये केळी, संत्री, लिंबू सरबत, समोसा असे खाणे चालू होते. रस्ता खूपच खराब होता. छोट्या गावात लोक कुतूहलाने चौकशी करत. त्यातून आम्ही दोघीच. मग आम्ही दोघी, आमच्यातली काही पुढे आहेत, काही मागे आहेत असे सांगत होतो. त्यांच्या बोलण्यावरून प्रकाश व राठीकाका याच वाटेने काल गेल्याचे कळत होते. शेवटी प्रश्नोत्तर नकोत म्हणून गावाबाहेरच झाडाखाली सोबतचे खात होतो. सकाळी 10:30च्या सुमारास परासियाच्या पुढे गेलो. सकाळपासून खूप खराब खडीचा रस्ता होता. आता अचानक मस्त चौपदरी गुळगुळीत तार रोड आला. प्रथम रस्त्याच्या कडेला एका प्रचंड मोठ्या वृक्षाखाली बसलो. आता फोन लागत होते. घरी फोन केला तर जयंतने सांगितले, उल्हास पहाटेच सायकल घेऊन तुम्हाला देण्यासाठी निघाला आहे. एकदम जग जवळ आले असे वाटले. आता 60 किलोमीटरवर नरसिंहपूर होते. आजचा मुक्काम तेथे करायचा ठरला होता. उल्हासने रात्रीच सायकलची बांधाबांध केली व इतर कुठलेच तिकीट उपलब्ध नव्हते म्हणून पहाटे पुणे हैदराबाद व नंतर हैदराबाद नागपूर असा विमान प्रवास केला. नागपूर विमानतळावरून तो 11:30-12ला गाडीने निघून 400 किलोमीटरवर नरसिंहपूरला आम्हाला गाठणार होता. आम्ही आता हायवेला लागलोच होतो. घरचा असा भक्कम पाठिंब्यामुळेच तर आम्ही दोघी बाहेरच्या जगातली हिमतीने उभ्या होतो. आज मंगळवार. कॉलेज काल चालू झाले होते, त्यामुळे कॉलेजमध्ये फोन केला. माझ्या पीएचडीच्या गाईडला फोन झाला व पुढे निघालो. दुपारी 11:30 वाजता एका ढाब्यावर थांबलो. रस्त्याची कामे चालू असल्याने सगळीकडे धुरळा होता. डांबरीकरणाच्या नादात झाडे तोडल्याने उन्हाचे चटके बसत होते. आम्ही ढाब्यावर गरम चपाती डाळ खाल्ली. सोबत टॅमॅटो मिळाले. एकदम चैन झाली. आज सकाळीच 2 सायकलवाले इथेच नाश्ता करून गेल्याचे त्याने सांगितले. म्हणजे हे दोघे फार पुढे नाहीत तर. रस्ता उत्तम असल्याने सकाळी 5:30 वाजता नरसिंहपूरला पोहोचलो तेव्हा गायत्रीचे हेल्मेट कुठेतरी राहिल्याचे लक्षात आले. पण आता आम्हाला या छोट्या गोष्टीची काळजी नव्हती. 1 तासातच उल्हासही पोहोचणार होता. नरसिंहपूर जरा मोठे गाव आहे. आम्ही 4-5 ठिकाणी चौकशी केली, पण घरात सोय होणार नाही असे कळले. तेव्हा नाईलाजाने गावात गेलो. रेल्वे स्टेशनच्या रस्त्याला काही हॉटेल्स होती. उल्हासही येणार असल्याने तिथेच खोल्या घेतल्या व सायकलचे दुकान शोधू लागलो.
कारण गडबडीत निघताना उल्हासने सायकलचे कॅरियर घेतले नव्हते. आज होता मंगळवार, पण इथे तो आठवड्याचा सुट्टीचा दिवस. बहुतेक दुकाने बंद होती. आम्ही बाजारात चौकशी करत फिरत होतो. शेवटी एका गाळ्याचे छोटे दुकान सापडले. दुकानदार दुकान बंदच करत होता, पण त्याला थांबवायला सांगितले. तेवढ्यात उल्हासची गाडी 7:30ला आलीच. उल्हासने क्षणाचाही विलंब न करता फुटपाथवरच सायकलची बॉक्स उतरवली. रस्त्याने लोक थांबून आश्चर्याने बघतच होते. पटापट सायकल जोडली गेली. आता कॅरियरचा प्रश्न. गंमत म्हणजे या सायकलला बसणारे एकमेव कॅरियर त्या दुकानात होते. काय योजना असते वयाची काही कळत नाही. इतक्या 5-6 सायकलच्या दुकानांमध्ये सुट्टीच्या दिवशी फक्त एकच दुकान उघडे असे व त्याच्याकडे एकच करिअर असणे. खूप खटाटोप करून तारा व पत्रा यांच्या साह्याने त्या छोट्या दुकानात असणारे साधे कॅरियर कुछ जुगाड करता हूं असे म्हणत त्याने कसे बसे सायकलला बसवले. आमची 2 दिवसाची सखी नाईलाजाने तिथल्या सायकलच्या दुकानदाराला रुपये 1600ला देऊन टाकली. ती सायकल विमानाने पुण्याला नेणे शक्य नव्हते. आता तिघे एकमेकांना भेटलो. सांगण्यासारखे तसेच न सांगण्यासारखेही भरपूर होते, पण आता आधी पोटोबा करायचा होता. एका खानावळीत जेवायला गेलो. 2 भाज्या व रोटी मागवली. नेहमीप्रमाणे एका टब मधून पोऱ्याने स्टीलच्या ग्लास मधून पाणी आणून दिले. उल्हासने विचारले, बिस्लरीचे पाणी आहे का? आम्ही एकदम परग्रहावरील व्यक्तीकडे बघावे अशा आश्चर्याने उल्हासकडे बघितले. गेल्या 20-25 दिवसात जे मिळेल ते पाणी पित होतो. अगदी धाब्यावर रंगीत पत्र्याच्या ड्रमात भरलेले पाणी खाली जमिनीवर पडलेल्या कानमोडक्या प्लॅस्टिक भांड्याने काढूनही घेत होतो. किती थोड्या दिवसात आपल्या सवयी बदलतात. आमच्या नजरावरून उल्हासला मात्र त्याचे काय चुकले तेच कळेना. महाराजपूरहून प्रकाश व राठीकाका निघाल्यावर उल्हासने बऱ्याच वेळा त्यांना आमच्यासाठी थांबण्यास सांगितले होते. त्याला व इतर सर्वांनाच आमची काळजी वाटत होती व ते स्वाभाविकच होते. पण उलटे त्याला आमच्या हट्टीपणाबद्दल आम्ही ऐकत नसल्याबद्दल ऐकवले जात होते. प्रकाश आमच्या सायकल ग्रुपला व उल्हासला नवीन होते, पण राठीकाका तर पूर्वपरिचित होते. पण त्यांच्याशी उल्हासचा संपर्क होत नव्हता. त्यांना सायकल चालवताना फोन घेता येत नव्हता व ते फक्त प्रकाश लीडर म्हणून करतील त्याप्रमाणे करणार होते. बाकी बोलणे झाल्यावर शेवटी उल्हासने आम्हा दोघींना डेडलाईन दिली. तो आमची शनिवारची परतीची विमानाची तिकिटे काढणार होता. त्यामुळे बुधवार, गुरुवार, शुक्रवार या 3 दिवसात ओंकारेश्वरला पोहोचणे आवश्यक होते. प्रकाश व राठीकाका 51 किलोमीटरवरील गदरवार येथे थांबले होते. उल्हासच्या आग्रहामुळे ते उद्या आम्ही तिथे पोहोचेपर्यंत थांबणार असे ठरले होते. परिस्थिती सतत बदलत होती. या हिंदोळ्यावर आरूढ होऊन पुढे जाणे एवढेच आमच्या हातात होते. हळूच झोपेच्या अधीन झालो. आज परत साध्या सायकलने 120 किलोमीटर अंतर पूर्ण केले होते. एकूण 2258 किलोमीटर पार पडले होते. मुख्यतः परिक्रमा चालू राहणार होती. एकूण विचित्र परिस्थितीमुळे रात्री अजिबात झोप लागली नाही. पण उल्हासचे मात्र कौतुक करावे तेवढे थोडेच. त्याने सायकल पोहोचवल्यामुळे आमचा पुढचा प्रवास सुखावह होणार होता. नर्मदे हर. बुधवार 16 नोव्हेंबर 2011. दिवस 25वा. नरसिंहपूर ते बबई. पहाटे आवरून गायत्री खोलीत आली. आम्ही नित्य नियमाने आरती केली व आवरून तयार झालो. आता हलक्या जांभळ्या रंगाची ज्युलिएट ही मेरिडा कंपनीची सायकल मिळाल्याने आम्हाला जणू पंख फुटले होते. आता आम्ही मागे वळून बघणार नव्हतो. सकाळी 6 वाजता नरसिंहपूरहून निघालो. गावाबाहेर आलो. 2-4 किलोमीटर उल्हास आमच्या मागे येत होता. त्याला आम्हाला सोडून जाणे जड झाले होते. सायकलींचा काही त्रास नाही याची त्याने खात्री केली. शेवटी हमरस्ता आल्यावर आम्ही उजवीकडे होशंगाबादकडे जाणारा रस्ता धरला, तर तो डावीकडून महाराजपूरकडे जाण्यासाठी वळला. आता त्याला 160 किलोमीटरवरील महाराजपूर येथे श्री अभय जोशी यांकडे जाऊन मोडलेली सायकल घ्यायची होती. तेथून नागपूर व मग विमानाने पुणे. आमच्यासाठी त्याने काल व आज फार धडपड केली. 6:30ला उल्हासचा निरोप घेतला व आम्ही आत्मविश्वासाने निघालो. 1 तासानंतर खूप ट्रकची गर्दी असणारा धाबा होता. तेथे कॉफी व बिस्किटे खाल्ली. या परिक्रमेचा कालावधीत आम्ही दिवसात 2-3दा सुद्धा ग्लुकोज बिस्किटे खात होतो. पुढे कुठेही न थांबता 51 किलोमीटरवरील गदरवारा येथे पोहोचलो. तेथे प्रकाश व राठीकाका थांबले होते. सकाळचे 8:45 वाजले होते.
येथून ओंकारेश्वर पर्यंतचे अंदाजे अंतर होते 450 ते 500 किलोमीटर. गदरवारा येथील आश्रमातील लोकांनी आमच्यासाठी गरम दूध व भजी असा नाश्ता पाठवला होता. भूक लागलीच होती, पण म्हणावे तसे खाणे गेले नाही. मने जुळवायला काळ लागतो, पण तुटायला एखादी घटनाही पुरते. हा तर मानवी स्वभाव. 2 दिवसाच्या ताटातुटीनंतर परत चौघे एकत्र आलो. प्रकाश व राठीकाकांशी जुजबी बोलणे झाले व सर्वजण निघालो. बनखेरी येथे होशंगाबाद जिल्हा सुरू झाला. पुढे पिपरियाला बाजारात फळे घेतली. सोहमपूरच्या आधी दुपारी धाब्यावर जेवण केले. पटापट गावे मागे पडत होती. एरवी सायकल चालवून 15-20 किलोमीटर झाले की गायत्री काही ना काही कारणाने थांबत असे. कधी पाणी पिण्यासाठी, कधी गॉगल नीट करण्यासाठी, अगदीच काही नाही तर बुटाची लेस घट्ट करण्यासाठी. पण आजची गायत्री वेगळीच होती. थांबायचं, पाणी प्यायचं का विचारलं तर म्हणायची, तू म्हणशील तसं. आता आली का पंचायत. वासंतीलाच मनकवडं होऊन कधी तिला थांबण्याची गरज आहे हे ओळखावं लागत होतं. आम्ही एकामागे एक भन्नाट सायकल चालवत होतो. अनेकदा आम्हाला त्या दोघांसाठी आता थांबावं लागत होतं. बघता बघता सोहमपूर पार करून आम्ही बबई गावात आलो. हे गाव होशंगाबादच्या अलीकडे 18 किलोमीटरवर होतं. मोठ्या शहरात लवकर सोय होत नाही म्हणून येथेच मुक्काम करायचा ठरवले. बबई गावात उडपी, चाटवाला यांच्या गाड्या दिसत होत्या. फळेही होती. आम्ही विचार केला, आधी मुक्कामाचे बघू व नंतर खाऊ. गावात काय सोय होईना. कुणीतरी सुचवले कालीमाता मंदिरात सोय होईल. शेवटी पार गावाच्या बाहेर एका फाट्यावर उजवीकडे 4 किलोमीटरवर आत कालीमाता मंदिर होते. मोठा परिसर, सुंदर मंदिर. उजव्या हाताला पाण्याची टाकी व मोठी ओसरी. ओसरीवर सामान तर उतरवले, पण येथे जेवणाची काही सोय नव्हती. तेवढ्यात एक काळी सावळी रामकली नावाची बाई लहानग्या बाळाला कडेवर घेऊन मंदिरात आली. ती आमच्याकडे साशंक मनाने पाहत होती. ही ब्यात आपल्या तर गळ्यात पडणार नाही ना, असा कदाचित विचार करत असेल. तिच्याकडे चौकशी करता ती देवळासमोरील शेतातील झोपडीत राहत असल्याचे कळले. आम्ही तिच्याकडे सदावर्त शिजवण्याची सोय होईल का विचारले, पण नवरा आल्यावर बघते असे तुटकपणे म्हणाली. तिचा नवरा कुठल्या शेतात राखणदारीचे काम करी. तो आल्यावर त्याच्याशी बोलणे झाले व आम्ही दोघी आमच्याकडचे शेवटचे सदावर्त जे आम्हाला परिक्रमेच्या दुसऱ्याच दिवशी सियाराम बाबांनी दिले होते ते शिजवायला गेलो. शेवटी गप्पा गोष्टी करत तिनेच चूल पेटवली व तिनेच खिचडी शिजवायला टाकली. तिचा नवरा आतल्या खोलीत टीव्ही बघत होता. तो काही परत दिसला नाही. आमच्या आंघोळीसाठी तिने पंप चालू केला. मस्त जोरदार गार गार पाण्यात अंग शेकून निघाले. दिवसभराचा शीण पळून गेला. देवळाच्या बाहेर हार, फुले, नारळ विकणारी बाई होती. तिच्याशी आमच्या गप्पा झाल्या होत्या. तिचा नवरा मोटरसायकलवरून धंदा बंद करण्याच्या वेळी आला. आम्ही परिक्रमेत आहोत, सायकलवरून आलोय म्हटल्यावर त्याने गावात जाऊन आमच्यासाठी अर्धा लिटर दुधाची पिशवी आणली. इकडे खिचडी तयार झाल्यावर रामकलीने आमची पाने वाढली. हळूच फरताळ्यातून बाळासाठी बाजूला ठेवलेले साजूक तूप आमच्या खिचडीवर वाढले व छान हसून म्हणाली, आता जेवा. रामकलीच्या कडेवरचे बाळ म्हणजे पलक नावाची मुलगी. रामकलीच्या भावाच्या सुनेची ही मुलगी. तान्ही असताना स्टोवचा भडका उडून आई गेली व ही पलक रामकलीच्या पदरात आली. आता छान 7-8 महिन्याची झाली होती. रामकलीच्या मोठ्या मुलीची दृष्टी काही आजारात गेली. ती जबलपूरला अंधशाळेत शिकते. धाकटी मुलगी ही तिच्यासोबत जबलपूरलाच असते. अशा परिस्थितीतही ती पलकला सांभाळत होती. रामकलीच्या अर्धवट सुरकुतलेल्या गरिबीच्या खुणा असलेल्या काळ्या सावळ्या चेहऱ्यावरील प्रेमळपणा व समजूतदारपणा लपत नव्हता. जेवण झाल्यावर आमच्याकडच्या अर्धा लिटर दुधाची पिशवी आम्ही रामकलीला दिली. पलकसाठी गाईचे दूध आणतो, ती म्हशीचे दूध पीत नाही असं सांगून तिने ते दूध गरम करून आम्हालाच प्यायला सांगितले. दुधासाठी आम्ही कप किंवा ग्लास सांगितला. अरे आप तो परिक्रमा में हो, बाकी कुछ नहीं, तो गिलास तो अपना ही इस्तेमाल करना चाहिए, दूसरों का इस्तेमाल किया हुआ परिक्रमा में नहीं चलता. तिने आम्हाला परिक्रमेतील पाळायच्या नियमांची आठवण करून दिली. तिच्याशी गप्पा गोष्टी करून रात्री आम्ही मंदिराच्या आवारातील ओसरीवर झोपलो. थंडीचेच दिवस सुरू झालेले. खाली थंडगार फरशी व मोकळ्या माळ रानावरील मंदिराची उघडी ओसरी यामुळे थंडी अंगात मुरत होती. आज आमच्या दोघींचे 161 किलोमीटर सायकलिंग पूर्ण झाले होते. एकूण
2419 किलोमीटर अंतर पूर्ण झाले. गुरुवार 17 नोव्हेंबर 2011, दिवस 26वा. बबई ते खिरकिया. सकाळी नेहमीप्रमाणे आरती करून 6 वाजता तयार झालो, पण रामकलीला भेटल्याशिवाय पाऊल निघेना. सायकली घेऊन शेतातून तिच्या घरापाशी गेलो. तिच्याबरोबर 4 गोष्टी केल्या, फोटो काढला व निघालो. हातावर पलकसाठी दक्षिणा ठेवली. सायकल चालवताना थंडगार वारे जाणवत होते, पण अर्ध्या तासातच सायकलिंगमुळे अंग गरम झालं. घाम यायला लागला. 20 किलोमीटरवरील होशंगाबादला तासातच पोहोचलो. तेथे पोहोचलो तेव्हा 7:30 ते 8 वाजले असतील. आमचे सायकलिंग जोरात चालू होते. खरं तर भूक लागली होती, पण सकाळच्या वेळेत जास्तीत जास्त अंतर कापायचा आम्ही प्रयत्न करत होतो. दुकानेही उघडली नव्हती. तेवढ्यात एका दूधवाल्या भैयाने हाक मारली, नर्मदे हर. सकाळचे दूध डेअरीमध्ये घालायला तो निघाला होता. वाटेत आम्ही दिसल्यावर आम्हाला दुधाचा प्रसाद द्यायची त्याला इच्छा झाली. आमच्या जवळ तर ग्लास भांडी वगैरे काहीच नव्हते. सकाळी सडा घालायला काही बायका घराबाहेर होत्या. त्यांनी लगेच व्यवस्था केली. मस्त ग्लास निरसं दूध पोटात गेलं. ज्याच्याकडे जे जे होतं त्यातील थोडं थोडं तरी आम्हाला देण्याची इच्छा सर्वांचीच होती. ही केवळ मैयाची कृपा. सावरखेड, डोलारिया ओलांडून सिवनी मालवाला 11:05 पोहोचलो. तेथे नाश्ता झाला. घरी फोन झाला. आता 70 किलोमीटर झाले होते. दुपारी फळे खाल्ली. प्रथमच छान चिक्कू खायला मिळाले. दुपारी 3:30 वाजता हरदाला पोहोचलो. जेवण काही मिळाले नाही, पण रस्त्याच्या कडेला हातगाडीवर कचोरी मिळाली. चहा कॉफी घेतली. तेवढे होईपर्यंत सायकलवरचे ओले कपडे वाळवून घेतले. संध्याकाळ होऊ लागली. हरदानंतर असणाऱ्या खिरकिया गावात मुक्काम करायचे ठरवले. आजही जवळपास 150 किलोमीटर सायकल चालवली. आवश्यक तेथे थांबलो, खाल्ले, विश्रांती घेतली. वर सगळं सुरळीत चालू होतं, पण नकळत एक दुरावा निर्माण झाला होता. उरलेलं अंतर जणू यांत्रिकपणे पार पाडणे जणू चालू होतं. उजव्या हाताला खिरकिया गावात वळलो. एक मोठे साईबाबांचे मंदिर होते. मंदिराचा जीर्णोद्धार चालू होता. आज गुरुवार, त्यामुळे खूप लोक संध्याकाळच्या आरतीला जमले होते. छान आरत्या झाल्या. दर्शनाने मन शांत झाले होते. मराठी आरत्या ऐकताना बरे वाटत होते. आरत्यानंतर लोकांनी आम्हाला गरडा घातला. इतर स्त्रिया डोक्यावरून पदर घेतलेल्या, नटून थटून झालेल्या, आम्ही टी-शर्ट पॅन्टमध्ये, हातात हेल्मेट. गेल्या 25-26 दिवसांच्या प्रवासाने काळवडलेले चेहरे, आमचा अवतार बघून पोरी हसत होत्या, तर गिअरच्या सायकली बघून पोरे चेकाळली होती. आम्ही पुजाऱ्यांशी बोलून राहण्याचे विचारले. तेवढ्यात एक गृहस्थ पुढे आले. म्हणाले, रात्रीचे आमच्या घरी चला, राहण्याची व भोजनाचीही व्यवस्था करतो. मंदिरात आज रात्रीपर्यंत गडबड चालणार. मग काय, त्याच्या मागे आमची वरात निघाली. सौ राजंती व श्री सत्यनारायण गुजर यांच्या घरी. राजंती भाभींनी आपलेपणाने स्वागत केले. आंघोळीला गरम पाणी मिळाले. जेवायला गरम भात, भाजी, वांग्याचं भरीत व तव्यावरच्या गरम पोळ्या. जेवण झाल्यावर दुसऱ्या दिवशीच्या मार्गाची माहिती घेत गप्पा चालू होत्या. आता 100 ते 150 किलोमीटरवर ओंकारेश्वर असल्याने 1 दिवसाचा टप्पा होता. त्या दृष्टीने आम्ही चौकशी करत होतो. खिरकिया, पोखरणी, पिपलानी, हरसूद हे अंतर अंदाजे 50 किलोमीटरचे. हा रस्ता पक्का होता. त्यानंतर उजवीकडे गावात वळून रेल्वे क्रॉसिंग ओलांडून पळसूद मार्गे मुंडी हे 15 किलोमीटरचे अंतर. इथे रेल्वे क्रॉसिंग ओलांडताना फार कष्ट पडतात. एकतर कच्चा रस्ता व दुसरे खूप चिखल. त्यातून सायकलवर असल्याने आम्ही सर्वसाधारण पायी परिक्रमा वासीपेक्षा 3 महिने आधीच या भागात पोहोचलो होतो. त्यामुळे अजून पाणी पण ओसरले नव्हते. नदीकाठची अनेक गावे धरणामुळे पाण्याखाली गेलेली. त्यामुळे तिथे रस्ता कसा असेल याची श्री गुजर यांनाही कल्पना नव्हती. क्रॉसिंग नंतरही ओंकारेश्वरपर्यंत जाण्यासाठी साधारण 50 ते 55 किलोमीटरचे अंतर हे जंगलातून, डोंगरातून किंवा कच्च्या वाटेने असणार होते. अशा रीतीने साधारण 40 किलोमीटर अंतर, कच्चा रस्ता, फार पाणी असल्यास परत मागे फिरावे लागण्याचा धोका, हे सगळे एका दिवसात होणे अवघड वाटत होते. उल्हासने सांगितल्याप्रमाणे आमच्या दोघींचे शनिवारचे विमानाचे तिकीट काढून झालेले होते. आमच्याकडे उद्याच्या दिवसात ओंकारेश्वरला पोहोचण्याशिवाय पर्याय नव्हता. यावर उपाय म्हणजे हरसूद येथून पायी परिक्रमेचा मार्ग न घेता तसेच पुढे हमरस्त्याने जायचे. सरळ खांडवा गाठायचे व खांडवा ओंकारेश्वर रस्ता पकडायचा.
हरसूद, खांडवा, ओंकारेश्वर हा त्रिकोण आहे, त्यामुळे जवळपास 1.5 पट अंतर होणार होते. पण निश्चितपणे हा रस्ता डांबरी होता. डांबरी रस्त्याने जाण्याचा पर्याय अधिक योग्य वाटला. एकतर त्यात एक निश्चितता होती, दुसरे किती अंधार झाला तरी पक्क्या रस्त्याने सायकलच्या दिव्याच्या उजेडात ओंकारेश्वरला एका दिवसात जाणे शक्य होते. वासंती व प्रकाश यांचे बोलणे झाले, पण प्रकाशच्या दृष्टीने एक दिवस वाढला तरी प्रश्न नव्हता. राठीकाका परत प्रकाश यांच्याप्रमाणे करणार होते. त्यांनी पायी परिक्रमेच्या मार्गाने जायचे होते. शेवटी प्रकाश यांनी सकाळी हरसूदला पोहोचल्यावर बघतो असे सांगितले. आम्ही दोघींनी पक्क्या रस्त्यानेच जाण्याचे स्पष्ट केले. नक्की अंतर किती पडेल कोणीच सांगू शकत नव्हते. अंतराचा लंबक 120 ते 170 पर्यंत चर्चेगडीत बदलत होता. शेवटी चर्चेला पूर्ण विराम देऊन झोपी गेलो. आज 149 किलोमीटर सायकल चालवली. एकूण 2568 किलोमीटर पूर्ण झाले होते. शुक्रवार 18 नोव्हेंबर 2011, दिवस 27. खिरकिया ते ओंकारेश्वर. आजही लवकर उठलो. परत चौघांनी मिळून मैयापूजन केले. श्री व सौ गुजरही सोबत आरतीला बसले. त्यांनी आग्रहाने अर्धा कप दूध दिले. पहाटे 6 वाजताच बाहेर पडलो. आता हा आमचा शेवटचा टप्पा होता. निघतानाही श्री गुजरांनी सांगितलं, काही झालं तरी चांगल्या रस्त्याने जा, गावातील आतील रस्त्याला जाऊ नका. सगळे जुने रस्ते, गाव, आश्रम पाण्याखाली गेले आहेत. आम्ही भरधाव निघालो. आता पहिले लक्ष होते 50 किलोमीटर वरील हरसूद. पहाटेची वेळ, मस्त थंडी, पण ओंकारेश्वराची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. मनात मैयाचं नामस्मरण चालू होतं. नर्मदाष्टक, मैयाची आरती, गायत्री मंत्र याच्या नादावर सायकल चालवत होतो. त्यातून ऊर्जा मिळत होती. वासंती पुढे, चाकाला चाक लावून गायत्री व मागे कुठेतरी दोघे. एके ठिकाणी हवा भरण्याचे दुकान दिसले. सायकलीमध्ये विजेच्या पंपाने हवा टमटमीत भरली व निघालो. 20 किलोमीटर झाले असतील. भूक ताण विसरलो होतो. तेवढ्यात एक गोरापान धष्टपुष्ट मुलगा त्याच्या सहकार्याबरोबर मोटरसायकलवर आला. आम्हाला हाका मारू लागला. दीदी रुको, मैं आपके लिए दूर से खिड़किया से आया हूँ, दूध लेकर आया हूँ. आपके साथ जो अंकल जी है वो तो पीछे है, लेकिन उन्होंने बताया आप रुकोगी तो ही वो रुकेंगे, प्लीज रुक जाइए. खरं तर आम्हालाही भूक लागलेली होतीच, पण लवकर पोचायचे म्हणून जास्तीत जास्त अंतर पार करायचे व क्वचितच थांबायचे असे ठरवले होते. आम्ही त्याला सांगले, हम नहीं रुकने वाले, हमें तो आज बहुत दूर जाना है. पण त्याने काही ऐकले नाही. आम्हाला थांबवलंच. पण मग नंतर सगळा उलगडा झाला. आम्ही खिरकिया गाव सोडलं तेव्हा हा मुलगा योगेश राठोड सकाळच्या वेळी व्यायाम म्हणून फिरण्यासाठी आईबरोबर बाहेर पडला होता. आम्ही परिक्रमावासी आहोत, सायकलने पुढे निघालो आहोत हे लक्षात आल्यावर त्याने आम्हाला हाका मारल्या. पण आम्ही वेगात असल्याने आम्हाला कळलेच नाही. हा तसाच घरी गेला व त्याच्या आईला दूध गरम करून द्यायला सांगितले. स्वतः गार पाण्यानेच आंघोळ केली व मागे मित्राला बसवून बिस्किटे व दूध घेऊन आम्हाला गाठायला निघाला. त्याला वाटलं आम्ही 5-10 किलोमीटर गेले असू, पण आम्ही पार वेगात 20 किलोमीटर आलोही होतो. मोटारसायकलवर येऊन तोच काकडला होता. आमच्या वहीत पत्ता लिहिताना त्याचे हात कापत होते, पण आम्हाला गाठल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावरच होते. कोण कुठला आमच्यासाठी गरम दूध व बिस्किटे घेऊन आला होता. त्याचे खिडकियामध्ये औषधाचे दुकान आहे. 20-21 वर्षाचा हा तरुण. नर्मदा मैयाच्या किनारी अनुभवलेल्या सेवावृत्तीची, आपुलकीची, मानवतेची पताका आजच्या तरुणाईच्या खांद्यावरही तेवढ्याच आश्वासकतेने विसावली असल्याची साक्ष देत होता. मैयाजी की जय हो. सकाळी 8:30च्या सुमारास 50 किलोमीटरवरील हरसूदला आम्ही पोहोचलो. हरसूद बाह्य वळण घेऊन एक छोटा घाट चढून थांबलो. उजव्या हाताला छोटे गाव दिसत होते. इथे मोबाईलचा टॉवर असल्याने प्रकाशाला फोन केला. त्यांनी सांगितले की ते दोघे आता गावातल्याच वाटेने जातील. फोनवरच निरोप घेतला व पुढे निघालो. फक्त दोघीच. परत एकमेकींच्या साथीने सायकल चालवत राहिलो. 11:15 आम्ही थांबलो तेव्हा 78 किलोमीटर 5 तासातच झाले होते. आता खांडवा जवळ आले होते. रस्त्याच्या कडेला ताज्या रसाची हातगाडी होती. उसाचा नाही, पण मस्त मोसंबीचा रस होता. 2-2 ग्लास प्यायलो. खिडकिया ते खांडव्याच्या प्रवासात आम्हाला एक अद्भुत परिक्रमेचा प्रकार पाहायला मिळाला. सकाळी 50 किलोमीटर सायकलिंग करून आम्ही हरसूदला पोहोचलो होतो. त्याच्या पुढे साधारण 10 किलोमीटर रस्त्याच्या उजव्या हाताला टेकडीवर एक मंदिर होते.
समोरच हार नारळाची दुकाने होती. सकाळचे 9:30 वाजले होते. अजून दुकाने उघडली नव्हती. रस्त्याच्या कडेला एक कावड ठेवली होती. त्यात एक वृद्धा व काही सामान होते. एक नजर टाकून आम्ही पुढे गेलो. पुढच्या गावात नाश्त्यासाठी थांबलो तर लोक आजच्या काळातील श्रावण बाळाबद्दल बोलत होते. एक तरुण आपल्या वृद्ध आईला घेऊन परिक्रमेत होता. कावडीत एका बाजूला मातोश्री व दुसऱ्या बाजूला आवश्यक सामान घेऊन तो पायी परिक्रमा करत होता. मघाच्याच दृश्याचा आत्ता उलगडा झाला होता. हे ऐकून आमचे श्रम कुठल्या कुठे पळाले. मनोमन त्या श्रावण बाळाला व त्याच्या आत्मिक शक्तीला दंडवत घातला. त्याची भेट न झाल्याची रुखरुख मनाला लागून राहिली. गाडीवाल्याशी बोलून रस्त्याची माहिती घेतली व निघालो. अजूनही ओंकारेश्वर लिहिलेला मैलाचा दगड अथवा पाटी दिसत नव्हती. त्यामुळे किती अंतर राहिले याचा थांगपत्ता लागत नव्हता. गायत्री म्हणाली, आता 100-125 किलोमीटर राहिलं असेल. अगं 5 तासात 78 किलोमीटर आलो. दमली नाहीस ना? आता शेवटचाच टप्पा बघ, वासंती म्हणाली. त्यावर बाईसाहेब म्हणतात, कशा? मी आधीचे 78 किलोमीटर लक्षात ठेवत नाही. म्हणजे आज फक्त 100 किलोमीटर जायचंय व तेही आत्तापासून. वर्गात वेगवेगळ्या डिग्रीसाठी शिकताना न जमणारा पॉझिटिव्ह अप्रोच इथे परिस्थितीने कसा झटकन शिकवला. आता आम्हाला चिंता अंतराची नव्हती तर वेळेची होती. कुठून तरी आतला आवाज आला, अगं किती का अंतर असे ना, आपण 4:30 वाजता ओंकारेश्वरला पोहोचू बघ, वासंती म्हणाली. 10 किलोमीटर नंतर खांडवा आले. 27 दिवसांपूर्वी याच रेल्वे स्टेशनच्या बाहेर बसवर सायकली चढून ओंकारेश्वरला गेलो होतो. आता फक्त 70 किलोमीटर. वाटेत पपई, पेरू, सफरचंद खात होतो. सनावत आलं. उजव्या हाताला लस्सी पिण्यासाठी थांबलो. गायत्रीने गालीच्या कोणाला तरी देऊ असे सुचवले. त्यामुळे जवळची शाल व परिक्रमेत विकत घेतलेला गालीचा त्या दुकानदाराच्याच ताब्यात दिला, कोणा गरजूला देण्यासाठी. परत एकदा रेल्वे लाईन ओलांडली व बघता बघता ओंकारेश्वरला पोहोचलो. गावाच्या कमानीखाली फोटो काढला. एकमेकींना घट्ट मिठी मारली व शांतपणे मंदिराकडे जाण्यासाठी वळलो. वाटेतच बस स्टँड होता. तिथले लोक आमच्याकडे आश्चर्याने बघत होते. आपकी परिक्रमा हो गई? कौतुक मिश्रित आश्चर्य जाणवत होते. इंदूरला जाणारी शेवटची बस 6:30 वाजता होती. हम आ रहे है, पटकन ओरडून सांगितले व मंदिराच्या उताराच्या रस्त्यावर सायकली घातल्या. सायकली एका दुकानापाशी उभ्या केल्या. बाही वर करून घड्याळ पाहिले. बरोबर 4:30 वाजलेले. आज 157 किलोमीटर सायकलिंग झाले. एकूण 2725 किलोमीटरची परिक्रमा पूर्णत्वाला गेली. भराभर गोमुखाजवळ आलो. एका मुलीने न मागता प्लॅस्टिकचे 2 मग दिले. पुजाऱ्याच्या संमतीने गोमुखाचे पाणी अंगावर घेऊन स्नान केले. पटकन कपडे बदलून मैयाच्या पवित्र जलाची कुपी घेतली. प्रसाद व पूजेचे सामान घेतले. पळत पळत पुलावरून पलीकडे ओंकारेश्वर मंदिरात पोहोचलो. वाटेत 10-12 कुमारिकांना दक्षिणा दिली. आता मंदिरात ओंकारेश्वर पवित्र जल अर्पण करण्याचा महत्वाचा विधी होता. फार गर्दी नसल्याने पटकन आत गेलो. बहनजी, यहाँ जल चढ़ाने का समय शाम को 4:30 बजे तक ही होता है, पुजाऱ्याने सांगितल्यावर आमचा चेहराच पडला. आप चिंता मत कीजिए, आप परिक्रमा संपन्न करके आई हो. हम आपका जल सुबह की प्रथम पूजा में ही चढ़ाएंगे. त्यांनी आमच्याकडचे थोडे पवित्र जल काढून घेतले व मनपूर्वक आशीर्वाद दिला. आता परत पळापळ. थांबायला, विसावायला, खायलाही सवड नव्हती. एका दुकानातून लस्सी घेतली व ती पिता पिताच पळत होतो. गोमुखाजवळ परिक्रमेचा संकल्प सोडला होता तिथे आलो. आता परत मैयाच्या जवळ बसलो. उदबत्ती लावली, आरत्या केल्या. आमचा संकल्प मैयानेच पूर्ण करून घेतला होता. आमचा संकल्प मैयानेच पूर्ण करून घेतला म्हणून मैया पुढे लोटांगण घातली. डोळे भरून परत परत तिचे रूप डोळ्यात मनात साठवून घेतले. प्रार्थना केली, मैयाबाई, ज्या ज्या घरातील लोकांनी आम्हाला मदत केली, स्वतःच्या तोंडातील घास काढून आमच्या तोंडी घातला, प्रेमाने धीर दिला, मार्ग दाखवला, त्या सर्व घरांमधील आनंद, सुख उदंड वाढू दे. त्या सर्वांना सुखी ठेव. त्या सर्वांना आयुष्यभर काहीही कमी पडू देऊ नको, हीच प्रार्थना. शांतपणे उठलो. सामान गोळा केले व निघालो. पायऱ्यांवरून सायकलवर आणली व एका चढाच्या रस्त्याला लावली. गायत्री, चल, 10 मिनिटं, मी बस थांबवते, वासंती म्हणाली. ती भराभर चढ चढून गेली. बस स्टँडला पोहोचलो तर बस निघायच्या तयारीत. तेवढ्यात एका उत्साही माणसाने वासंतीची सायकल बसवर चढवली. चढाच्या रस्ता चालवताना एकदम गायत्रीच्या सायकलची चेन पडली. गायत्रीला पटकन चेन बसवता येत नव्हती. अचानक समोरून 4 माणसे आली. त्यातल्या एकाने चेन बसवायला
मदत करू म्हणून विचारले व पुन्हा मैयाचा हात पुढे आला. त्यामुळे 5 मिनिटातच गायत्री आली. तिचीही सायकल वर चढली. आता कुठे मोकळा श्वास घेतला. ओंकारेश्वर तसे छोटेसेच गाव. आमची सायकल परिक्रमा हा चर्चेचाच विषय होता. 2 पत्रकाराले त्यांनी माहिती सांगितली. फोटो पण काढतो म्हणाले, पण त्यांना सायकलिंग बरोबरच फोटो काढायचा होता. अहो, आम्हाला इंदोरला जायचंय. सायकली आत्ताच वर चढवल्यात. आमची बस चुकेल. आमच्या विनवण्या. अशी कशी बस जाईल? उतरवारे सायकली. पत्रकार. झाले. परत सायकली खाली. फोटो सेशन झाले. नशिबाने त्यांनी सायकली परत वरती चढवल्या. तुडुंब भरलेल्या बसमध्ये ड्रायव्हरच्या केबिनमध्ये इतर लोकांबरोबर आम्हीही बसलो. इंदोरला आम्ही आमचे पुण्यातील स्नेही श्री संदीप लोहाडे यांची बहीण सौ सरिता सेठ यांच्याकडे जाणार होतो. बसमध्ये बसल्यावर त्यांना फोन केला व पत्ता विचारून घेऊन रात्री त्यांच्याकडे मुक्कामास येतो असे कळविले. ओंकारेश्वर ते इंदूर हे 40-50 किलोमीटर अंतर पार करून बस तास 1.5 तासातच इंदोर बस स्टँडला पोहोचली. परत सायकली खाली काढण्याची सर्कस पार पाडल्यावर आम्ही 15-20 मिनिटात त्यांच्या घरी पोहोचलो. प्रथमच भेट होत असूनही त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने आमचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. सासू सासरे, त्यांची 3 मुले व सुना, 5-6 नातवंडे असे मोठे एकत्र कुटुंब. त्यांच्या बंगल्यातील मागच्या बाजूच्या पाहुण्यांसाठी असलेल्या स्वतंत्र खोलीत त्यांनी आमची व्यवस्था केली. गेल्या 27 दिवसातील शारीरिक कष्ट, उन्हामुळे रापलेले चेहरे, मूळ रंग ओळखता येणार नाही असे कपडे, चिखलाने भरलेल्या सायकली अशा अवस्थेत आंघोळी करण्यापूर्वी त्यांच्या दिवाणखान्यात बसणेही अवघड होते. जुजबी गप्पा झाल्यानंतर प्रथम आम्ही आंघोळी करून घेतल्या. त्यांच्या घरातील स्त्रिया वर्षभरच रात्री जेवत नाहीत, पण त्यांनी आमच्यासाठी गरमागरम जेवण तयार केले होते. आम्ही तर दुष्काळातून आल्यासारखे त्या चविष्ट जेवणावर तुटून पडलो. जेवण व गप्पा झाल्यावर आम्ही खोलीत आलो. आता डोक्याला तेल लावून परत आंघोळी केल्या. दुसऱ्या दिवशीसाठी काही कपडे धुवून ठेवले व अत्यंत समाधानाने धुलईत शिरलो. गेल्या काही दिवसात अन्नपूर्णेच्या रूपाने आयुष्यात आलेल्या नर्मदा मैया व मदतीला धावून आलेले सर्व अश्वत्थामे यांची रूपे डोळ्यांसमोरून येत होती. इतक्या उबदार वातावरणात प्रथम बिचकल्यासारखेच वाटत होते. घरी शांतपणे फोन केले व एकमेकींच्या हातात हात घालून झोपी गेलो. मध्येच उठून गायत्री तर खाली फरशीवर जाऊन झोपली होती. तिला गादीवर झोपच येईना. आज 157 किलोमीटर अंतर पार करून 2725 किलोमीटर पूर्ण झाले. आजचा दिवस खास होता. सायकलवरून परिक्रमेचे स्वप्न सत्यात उतरले होते. परिक्रमा पूर्ण झाली तरी मैयाच्या नावाचा घोष मनात अविरत चालू होता. उद्यापासून आम्ही परत आमच्या संसारात रुळणार होतो, पण मनाच्या एका खास कोपऱ्यात मैयाचे अधिराज्य अखंड राहणार होते आणि तिच्या अंगाकांद्यावरचे जीवनानुभव हाच आमचा आता अनमोल ठेवा ठरणार होता. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. शनिवार 19 नोव्हेंबर 2011 दिवस 28. प्रवास परतीचा. सकाळी उठल्यावर स्वयंपाकघरात गेलो तर ओट्यावर वेगवेगळ्या आकाराचे चहा, कॉफी, दूध, बिनसाखरेचा चहा, कमी जास्त दुधाचा चहा असे खूप कप सरिताताईंनी भरून ठेवले होते. शांतपणे जो तो खोलीत येऊन आपापला कप घेत होता. आम्ही कॉफी घेतली व बऱ्याच दिवसांनी पेपर हातात घेतला. जणू काही रात्री जेवलोच नाही अशा थाटात नाश्ताही केला. आता सायकली विमानात ठेवण्याच्या दृष्टीने पॅक करायला लागलो. विमानाने सायकली नेणार असल्याने त्यांच्या चाकातील हवा सोडणे, गिअर मोकळे करून ठेवणे, त्याचा दिवा काढून घेणे, पुढचे चाक काढून फ्रेमला बांधणे व सर्व सायकल बबल पेपरचा वापर करून गुंडाळून घेणे आवश्यक होते. घरातल्यांच्या मदतीने 1-2 तास हा कार्यक्रम चालू होता. डाळबाटीचे भरपेट जेवण झाल्यावर घरातील मोठ्यांना नमस्कार करून आम्ही निघालो. गाडीत सायकली मावल्या नसत्या म्हणून 2 रिक्षा करून आम्ही विमानतळावर आलो. विशेष अडचणी न येता सायकली व इतर सामानाचे चेक इन केले. मग कुठे विमानतळावर निवांत वेळ मिळाला. प्रकाशांना फोन केला. ते आज सकाळी 11 नंतर ओंकारेश्वरला पोहोचले होते. अंधार झाल्याने त्यांना वाटेत आश्रमात थांबावे लागले. आता कढईचा प्रसाद दाखवून ते संध्याकाळपर्यंत इंदोरला येणार होते व नंतर बसने इंदोर पुणे प्रवास करून रविवारी पुण्याला पोहोचणार होती. अशा रीतीने आम्हा चौघांचीही परिक्रमा संपन्न झाली होती. आम्ही दोघी संध्याकाळी 6 वाजता पुणे विमानतळावर आलो. आमच्या स्वागताची जंगी व्यवस्था आमच्या कुटुंबियांनी केली होती. अमरकंटकला वासंतीला पहाटे पडलेले स्वप्न सत्यात उतरले होते. आमच्या दोघींच्या घरच्यांच्या जोडीला डेक्कन जिमखाना क्लब मधील अनेक मित्र आणि बास्केटबॉलच्या मैत्रिणी आल्या होत्या. हार, पुष्पगुच्छ, पेढे यांनी जंगी स्वागत झाले.
रक्ताच्या नात्यात एवढीच मैत्रिणीची ही वीण घट्ट होती. जिमखान्यावरती लगेच छोटा स्वागत समारंभ झाला. गरम बटाटे वडे खाल्ले आणि आमची पावले आतुरतेने घराकडे वळली. दोघींच्या घरातली सासू सासरे आमची वाट बघत होती. त्यांनी ओवाळून आम्हाला प्रेमाने घरात घेतले. हे स्वागत एवढ्यावरच थांबणार नव्हते हे काही दिवसातच लक्षात आले. आमच्या अनेक आप्तजनांनी सायकलिंग व ट्रेकिंग मध्ये कार्यरत असणाऱ्या संस्थांनी, रोटरी, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळे, सामाजिक संस्था यांनी अनेक कार्यक्रम आयोजित करून आमचे कौतुक केले. यातील पर्वती देवदेवेश्वर संस्थान यांनी सारसबागेमध्ये आयोजित केलेला मुलाखतीचा कार्यक्रम व क्रीडा महर्षी हरिभाऊ साने क्रीडा गौरव पुरस्कार हे आमच्या सदैव स्मरणात राहतील. श्री मधुकर नारायण जोशी उर्फ नर्मदा प्रसाद यांनी श्री नर्मदा परिक्रमा आख्यान या सप्टेंबर 2012 रोजी प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकात आमच्या सायकलवरून परिक्रमेच्या मनोगताचा अंतर्भाव केला व अनेकांपर्यंत पोहोचण्याची संधीच आम्हाला दिली. आमचा स्वतंत्र पुस्तकाचाही प्रेमाने आग्रह धरला. अशा रीतीने नर्मदा परिक्रमेचा संकल्प पूर्णत्वास गेला असला तरी त्याचे समाधान आणि अनुभव हेच आमच्या पुढील जीवनाचे संचित असणार आहे. या जीवनानुभवाचे त्यातील अग्निदिव्याचे गाठोडे हीच आमची मौल्यवान पुंजी असणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे.